रस्त्याच्या कडेला महावितरणाची कामं चालू असताना त्या ठिकाणी लागणारे विद्युत पुरवठा करणारी तार चोरी करत असताना गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ चोरट्यांचा पाठलाग केलाय। चोरटे तार घेऊन तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर पसार झाले होते, परंतु गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्याजवळ असणारी तार रस्त्यावर सोडून फरार झाल्याची घटना पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील डोनगाव ते विहामांडवा या रस्त्यावर घडली आहे। पैठण तालुक्यातील केकत जळगाव शिवारात महावितरणचे मागील काही दिवसापासून काम सुरू आहे। त्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या तार ही केकत जळगाव विहामांडवा रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी केकत जळगाव येथील बढे यांच्या वस्तीसमोर महावितरणाच्या ठेकेदारांनी विद्युत तार ठेवली होती। सोमवार दिनांक 15 डिसेंबर रोजी पहाटे अज्ञात 3-4 चोरट्यांनी ती तार ओमनी कार क्रमांक MH29R3185 मध्ये टाकत असताना स्थानिकांच्या लक्षात आले असता त्यांनी तात्काळ त्या चोरट्यांचा पाठलाग केला। आपल्याला कोणीतरी पाहिलं असं चोरट्यांच्या लक्षात आलं आणि यावेळी त्यांनी तात्काळ त्या ठिकाणाहून महावितरणाची तार गाडीमध्ये गडबडीत टाकत कार घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला। यावेळी गावकऱ्यांनी तात्काळ चोरट्यांचा तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर पाठलाग केला। गावकरी आपला पाठलाग करत आहेत, आपण धरल्या जाऊ शकतो या धास्तीने चोरट्याने थेट अंधाराचा फायदा घेत कार रस्त्यावर सोडून त्या ठिकाणाहून पसार झाले। या घटनेची माहिती स्थानिकांनी दूरध्वनीद्वारे पाचोड पोलीस ठाण्यात दिली असता पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक सचिन पंडित हे त्यांचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा मागोवा घेतला। अंधार असल्याने त्या ठिकाणी चोरटे मिळून आले नाही।